बानू, जी महाराज. ही एवढी मोठी घटना घडली, परंतु तू गप्प का होतीस? म्हणजे काय महाराज? म्हणजे प्रधानजी आणि लक्ष्मी देवी कोण आहेत हे तुला ठाऊक आहे, परंतु तुझ्या वागण्यातून ते दिसलं नाही. अहो पण मी कशी काय सांगणार मला ठाव आहे म्हणून? का? त्यात लपवण्यासारखे काय आहे? अहो महाराज, विष्णू देवांनीच मला सांगितलं होतं का कुणासनी हे काय बी सांगू नकस म्हणून. मग मी कशी सांगणार महाराज? परंतु प्रत्यक्ष श्री विष्णुदेवांनी दर्शन दिल्यानंतर तू का थांबली आहेस? झालं बानू, आता सगळ्यांना कळलं की ते कोण आहेत. आता ते गुपित राहिलेले नाही. आता यापुढे प्रधानजी म्हणजे श्री विष्णुदेव आणि लक्ष्मी देवी म्हणजे श्री महालक्ष्मी देवी म्हणून ओळखल्या जातील. मग आता मी काय करावं महाराज? तू घोषणा करायला हवी बानू की मला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचं स्वरूप ठाऊक होतं. पर मी कुणासनी सांगू आणि कवा? आत्ता, या क्षणी बानू, या क्षणी साऱ्या जगाला ओरडून सांग की हो, मला माहित होतं. पर महाराजांनी आवडेल का मी त्यासनी हे सांगितलेलं? तू याचा विचार का करते आहेस बानू? तू कोणता अपराध करत नाही आहेस. पर देव म्हणत्याल का असं कशापाई केलंस तू? तू किती आणि कुणाकुणाचा विचार करत बसणार बानू? माझी शिष्या निर्भय हवी, ती अशी भयभीत झालेली नको. बर, मग आता मी कुठं जाऊन कुणासनी सांगू? नारायण नारायण. बानू, तुला माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही कळला. तुझ्या आचरणातून ते दिसलं तरी पुष्कळ झालं. कळतंय का तुला? बर बर, मग आता मी येऊ का जी? नारायण नारायण. ये बानू. नारायण नारायण. बानू, तुला कळत नाहीये मी काय म्हणतोय ते. तू आता काही लपवू नको. ज्ञान हे सांगण्यासाठी असतं, ते झाकून का ठेवायचं? नारायण नारायण. शुभम भवतु. बानू, आज राजसभेत जे काही घडलं ते तू प्रत्यक्ष पाहिलंस ना? होय जी. तुझी भक्ती फळाला आली. त्या क्षणी ज्यांना ज्यांना त्यांचे दर्शन घडले ते भाग्यवान आहेत. तुमची कृपा आहे देवा. मी तर असा विचार बी कधी केला नव्हता. आता सगळ्यांना कळलं असेल की जे ह्या राजवाड्यात प्रधानजी म्हणून वावरत होते ते कोण आहेत. आपण इथेच बोलत बसणार आहोत का? निघूयात. तिला काहीतरी बोलायचे होते. बानू, तुला काय म्हणायचे आहे? महासाताईसनी विष्णुदेव आणि महालक्ष्मी देवींचं दर्शन झालं. मला आनंद आहे त्याचा. पर हे समज मला अगोदरच ठाऊ होतं. हे काय बोलतेस तू? होय, मला खरंच हे समज ठाऊ होतं. म्हणजे माझ्या आधी हिला सत्य ठाऊक होतं. म्हाळसा, बानू जे काही म्हणत आहे त्यावर विश्वास ठेवायला हवा. ही शुद्ध फसवणूक आहे.
या क्षणापर्यंत मी समजत होते की त्यांनी मला दर्शन दिलं हे सत्य कोणालाही ठाऊक नाही, पण हिला मात्र सगळंच ठाऊक आहे म्हाळसा, आणि हे तुमच्या सहाय्याशिवाय शक्य नाही. म्हाळसा, मी ह्यासाठी तिला काही सहाय्य केलं नाहीये. मी यावर विश्वास कसा ठेवू? पर देवी, बानू, तू शांत राहा. चुकलं माझं. आपण या इथेच बोलत बसणार आहोत का? हा प्रश्न खरं तर मी विचारायला हवा होता, पण आता त्यालाही काही अर्थ नाही. देवी, तुम्ही रागवू नका जी. तू एकही शब्द बोलू नकोस. बानू, तू हे काय केलंस? म्या काय केलं देवा? तू जे म्हाळसेला सांगितलंस त्या संदर्भात बोलतोय मी. ते होय, आता ध्यानात आलं माझ्या. म्या म्हाळसाताईसनी हे समजा सांगितलं ह्याबद्दलच बोलता हायसा ना तुम्ही? अर्थातच बानू, तुला हे सारं तिच्या आधीपासून ठाऊक आहे. हे तिला कळल्यावर तिला राग येणारच. म्या काही चुकीचं केलं आहे का देवा? म्हणजे म्या त्यासनी काय बी सांगायचंच नाही होय. आणि आता मला जर ठाव असेल तर म्या त्यासनी सांगणारच की. मला नाही वाटत म्या काय बी चुकीचं केलं आहे देवा. होय, तू अगदी योग्य तेच बोलतेस. पण बानू, तू त्या क्षणी हे सारं नको सांगायला हवं होतं. पर असं का ते देवा? बानू, तुझ्या या सांगण्याने म्हाळसा नको त्या निष्कर्षापर्यंत जायला नको, एवढंच मला म्हणायचंय. पर एक नाही एक दिवस त्यासनी हे ठाव होणारच आहे. होय, पण हे सारं ह्या क्षणी घडेल ह्याची मला कल्पना नव्हती. आता ह्या संदर्भात हा तणाव काही काळ तरी गडावर राहील. देवा, मी आजच्यालाच म्हाळसाताईसनी हे समजा सांगाय नग होतं. हे तुमचं म्हणणं आत्ता कळतंय आम्हाला. तुला हे कळालं हे चांगलं झालं. पण बानू, तोवर आता ही वेळ निघून गेली आहे. पर देवा, म्या हे समजा सांगणारच नव्हते बघा त्यासनी. म्हणजे बघा, अगोदर विष्णू देवानी बी मला सांगितलं होतं का आम्ही कोण आहोत हे तुला कुणासनी सांगावंसं वाटल, तर तसं करू नकस. अन्य नाही सांगितलं बघा कुणासनी. पण बानू, तुझ्या तोंडून हे सत्य आज अचानक कसं बाहेर पडलं? खरं सांगू का देवा, त्याचं असं झालं बघा. म्या माझी घरला चालले होते तेव्हा वाटत मला महाराज भेटलं आणि त्यांनी मला सांगितलं का आता सांग त्यासनी, आता कशा पहिलं लपवायचं. आणि म्हणून मी समद्यासनी सांगितलं का मला हे समजा अगोदरच ठाव आहे. आणि म्हणून मी समद्यासनी सांगितलं बघा का मला हे समजा अगोदरच ठाव होतं. मुनिवर, हे तुम्ही काय केलं? बानूला तुम्ही हे करायला सांगितलं हे खरं, पण आता त्यामुळे परिस्थितीत तणाव निर्माण झाला आहे हे तुम्हाला कसं कळलं नाही? घ्या, तरी मी अनेकदा आपल्याला बजावले होते की रागाच्या भरात कोणाला काही बोलत जाऊ नका म्हणून. पण मी कधी कोणाला काही बोलले? अहो, आता नाही, पण ह्या आधी लक्ष्मी देवी आणि प्रधानजींना लागेल असे आपण कधी काही बोलला नाही. माणसाचे दायित्व आपल्यावर देखील आहे. बंधो या नात्याने आपल्याला ते दायित्व पार पाडायला हवे, परंतु आपण ते करतच नाही असे आपण अनेकदा प्रधानजींना बोलल्याचे माझ्या स्मरणात आहे. हो, पण माणसाच्या काळजीपोटीच ना. अहो, पण अक्कांना कुठे ठाऊक होतं की ते श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी आहेत ते? हा काय करताय आपण? अहो, आपल्या वागण्यामुळे कोणी दुखावलं जातंय हे अयोग्यच आहे, जे आपण लक्ष्मी देवी आणि प्रधानजींच्या बाबतीत केलंय.
बाई बाई बाई, खरंच चूकच झाली माझ्या हातून. मला जर हे आधी कळालं असतं की ते श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आहेत तर मी असं कधीच बोलले नसते. अहो, आपल्याला कुणालाच हे ठाऊक नव्हतं. तरी म्हाळसाला अनेकदा संकेत मिळाले होते की या गडावर अदृश्य चेतना शक्ती आहेत. हे म्हाळसाला कळालं हे मात्र चांगलं झालं. म्हाळसा, बरं झालं तुझ्यामुळे आम्हाला कळालं की प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी कोण आहेत ते. नाहीतर गडावर इतकी वर्ष राहून कोणालाच कळालं नाही की ते श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आहेत म्हणून. अगं काय झालं तुला? म्हाळसा, इतका आनंदाचा क्षण आहे, तुला आनंद नाही झाला का? अर्थात झाला बाबा, पण आता पण काय? माझा आनंद तेव्हा नाहीसा झाला जेव्हा मला कळलं की माझ्या आधीपासून हे बानूला ठाऊक होतं. काय? बानूला प्रधानजी आणि लक्ष्मी देवींच्या रूपाबद्दल आधीच ठाऊक होते? मला नाही तसे वाटत. तसं असतं तर ती आधीच बोलली असती. तेव्हा काहीच नाही बोलली ती. पण हे सत्य आहे आणि तिनेच सांगितले आहे. तिने हे कोणालाही सांगू नये असे यांनीच तिला सांगितले असावे. बाई बाई बाई, आता काय बोलावं आणि काय करावं हे मला काही कळेनासं झालंय. काही कळण्याची आवश्यकता देखील नाहीये. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आपल्या वागण्यामुळे कोणी दुखावलं जाणार नाही असे वर्तन असावे. मी कुठे वाईट वागते आता? पण म्हाळसाच्या आधी त्या बानूला कळाला याचा राग येणार नाही असा विचार देखील मनात आणू नका आणि असा विचार करायला तिलाही भाग पाडू नका. जे झालंय ते चांगल्यासाठीच झालंय आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे हे ध्यानात ठेवा. जे नियोजित होते ते पार पडले. हो देवी, परंतु ही तर सुरुवात आहे. आता कसली सुरुवात? देवी, तुम्हाला असं वाटतंय का की श्री म्हाळसा देवींना आपण कोण आहोत हे कळलं आणि झालं? अर्थात त्यांना ह्यातून सावरायला आता जेवढा वेळ लागेल तेवढाच. हो, परंतु ते त्यावर थांबणार नाही. म्हणजे आणखी काय घडणं शिल्लक आहे? श्री म्हाळसा देवींना सत्य काय आहे हे कळलंय, परंतु बाणाईला ते सत्य ठाऊक होतं हे अद्याप त्यांना कळायचं आहे. म्हणजे पुन्हा वादविवाद, भांडण? आपल्या भगिनी आहेत ना, त्या शांत बसणार आहेत का? सगळं काही सुखात चाललेलं असताना त्यांना पाहवणार नाही. आलं लक्षात? हो, कारण आपण इथे थांबण्यासाठी काहीतरी कारण तर हवंच ना. आता आपण इथे थांबणं हा हस्तक्षेप होईल आणि मला हे नको आहे. आपण त्यावर निर्णय घेऊ. प्रतीक्षा करा. परंतु आधी आपण इथे वावरत होतो ते वेगळं होतं. आता परिस्थिती वेगळी आहे. आता काय काय घडू शकेल ह्याची कल्पना तरी करा. मला कळतंय देवी, परंतु जर आपण निघून गेलो तर श्री खंडेरायांना जे काही घडतंय त्याला एकट्याला सामोरं जावं लागेल. परंतु प्रत्येक वेळी तुम्ही त्यांच्यासोबत असणार आहात का? ते जे करतायत ते त्यांना करू द्या आणि तशी त्यांची तयारी देखील आहे. तुमचाच पाय निघत नाही इथून. आपण निश्चित जाऊ देवी, विश्वास ठेवा. चोडप्पा, काय झालंय? देवागडावर समधी लोक जमले आहे ते बघा. समध्यासनी विष्णुदेव आणि महालक्ष्मी देवीचं दर्शन घ्यायचं आहे. चोडप्पा, गडावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचे दर्शन घडेल अशीच व्यवस्था करावी. वय देवा, समध्यासनी त्यांची पूजा करायची आहे बघा. चोडप्पा, गडाच्या अंतपुरात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी
ह्यांच्या पूजेची सिद्धता करावी. त्यांना पूजेच्या ठिकाणी मेण्यातून नेण्यात यावे. वय देवा. म्हाळसा, एक गोष्ट ध्यानात ठेव. कुणालाही आधी कळलं असलं तरी तुला आत्ता ते कळलंय, तेव्हा त्यांचं यथोचित आदरात इथे तुला करायला हवं. हो बाबा, माझ्या ते ध्यानात आलं आहे. मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचे आहे, पण काय करावे? तू त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने भोजन तयार कर. देवी, तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू का? अगं सांग ना, तिच्या भल्यासाठीच सांगते आहेस ना. नाही म्हणजे गडावर इतकी मोठी गोष्ट घडली, सगळ्यांनाच त्यांचं दर्शन घ्यायची उत्सुकता आहे. आपण त्यांच्यासाठी विशेष भोजन तयार केलं तर कसं वाटेल? ते मी करणारच आहे, पण श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांची आधी पूजा करावी असा माझा मानस आहे. देवी, काय काम होतं चौडप्पा? देवी, आपलं प्रधानजी म्हणजे विष्णुदेव आणि लक्ष्मी देवी त्यांची पूजा करायला घेतली. समधी जण पूजेच्या ठिकाणी जमा झाल्यात. योच सांगावा घेऊन आलो होतो बघा. आम्ही आता त्याच विषयी बोलत होतो. मी आलेच तिकडे. आपण सगळेच तिकडे जाऊयात. थांबा थांबा. देवी, तुम्ही? तुझीच वाट पाहत होते मी. तू येशील हे ठाऊक होतं. एवढ्या रात्री? आवडते रात्र मला, पण ते महत्वाचं नाही. तू कुठे चाललीयस? म्या वाड्यावर. अजून कुठं? गडावर उत्सव सुरू असेल हो ना? ते ठाव नाही, पर समजलेल्या आनंदात आहेत. तर ठाव नव्हतं ना कुणासनी. काय प्रधानजी आणि लक्ष्मी देवी ह्याच विष्णुदेव आणि महालक्ष्मी देवी आहे ती. पर आता समजासनी ठाव झालं आहे म्हणल्यावर त्यासनी कुठं ठेवून कुठे नाही असं झालं आहे. मग तू नाही थांबलीस तिथे? म्या कशी काय थांबणार? इतके दिवस तू संयम बाळगलास, त्यांचं खरं रूप माहीत असूनही गप्प राहिलीस. आता तर सगळ्यांनाच त्यांचं खरं रूप माहितीये, तरी तू गप्प राहणार? म्या तरी काय करणार? विष्णुदेव आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते, भजन कीर्तन केलं जातंय, प्रसाद वाटला जातोय, सगळे आनंदात आहेत. मग तू देखील तिथे असतीस तर काय बिघडलं असतं? माझ्या ताईसनी ते नाही आवडायत. देवी उगा तंटा व्हायचा. हा, म्हणून तू गेली नाहीस तर? ते जाऊ द्या, तुम्ही माझ्या संग वाड्यावर चला. ते मी ठरवेन, पण तू आधी गडावर जा. जो उत्सव साजरा होतोय त्यात सहभागी होणं हा तुझा अधिकार आहे. तू तिथे काही मागायला नाही चालली आहेस, त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला चालली आहेस. मी सांगते ना, जा तू.